तर चला आज एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बघायचं आहे की फोटोला टायपोग्राफी कशी करायची असते। तर चला बघूया। तर आता तुम्हाला सगळ्यात आधी तर प्ले स्टोर उघडायचं आहे आणि प्ले स्टोर उघडून झाल्यावर तिथं वरच्या साईडला तुम्हाला सर्च ऑप्शन दिसत असेल, त्यामध्ये तुम्ही फोंटो ऍप्लिकेशन सर्च करून घ्यायचं आहे। मग तुमचं ऍप्लिकेशन सर्च करून झाल्यावर तुमच्या ऍप्लिकेशनला इन्स्टॉल करून घ्या आणि तिथूनच ओपन करा आणि तुमच्या फोंटो ऍप्लिकेशन मध्ये तुम्ही टेक्स्ट आणि फोटो एडिट करू शकता आणि फोंटो ऍप्लिकेशनवर तुम्ही तुमच्या फोटोला प्रोफेशनल मध्ये टायपोग्राफी देखील करू शकता। मग त्यानंतर तुम्ही ऍप्लिकेशन ओपन करून घेतल्यावर तिथे तुम्हाला वरच्या साईडला 3 डॉट दिसत असेल त्यावर टॅप करा आणि तिथे तुम्ही आतल्या साईडला एंटर केल्यावर ऍड टेक्स्ट टू व्हिडिओचा ऑप्शन दिसत असेल त्यावर टॅप करून तुम्ही तुमचा व्हिडिओ देखील अपलोड करू शकता। आणि त्यानंतर तुम्हाला खालच्या साईडला सेटिंगचा ऑप्शन दिसत असेल त्यावर टॅप करून तुम्ही तुमच्या वरच्या साईडला तिथं मग त्यानंतर तुम्हाला तिथे 2 नंबरच्या ऑप्शनला फॉन्ट म्हणून ऑप्शन दिसत असेल आणि त्यामध्ये तुम्हाला प्लसच्या आयकॉनच्या समोर गुगल फॉन्टचा देखील ऑप्शन दिसत असेल त्यावर टॅप करून तुम्ही तुमच्या प्ले स्टोर वरून हे ऍप्लिकेशन देखील डाउनलोड करू शकता आणि या ऍप्लिकेशन मधून तुम्ही तुमच्या फॉन्टला कोणत्या देखील स्टाईल मध्ये चेंज करू शकता, ते पण एकदम प्रोफेशनल मध्ये। आणि या 3 डॉटच्या ऑप्शन मध्ये तुम्हाला हे सगळं टूल बघायला मिळतात। आता राहिली ती मेन गोष्ट म्हणजे इमेज ऍड कसं करायचं। तिथे तुम्हाला वरच्या साईडला इमेजचा ऑप्शन दिसत असेल त्यावर टॅप करा आणि तिथून तुम्ही तुमच्या ज्या पण फोटोला टायपोग्राफी करणार आहे त्या फोटोला ऍड करू शकता। आणि या व्हिडिओच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण फॉन्ट डाउनलोड कसं करायचं आणि फॉन्टला ऍड कसं करायचं ते देखील बघायचं आहे। आणि आता राहिलेल्या पुढच्या व्हिडिओमध्ये फोटोला टायपोग्राफी कशी करायची ते देखील बघूया। तर आता सगळ्यात पहिला इमेज एडिट करायला फोंटो ऍप्लिकेशन उघडून घ्या आणि त्यामध्ये तुमचा इमेज अपलोड करा। तर आता इमेज अपलोड केल्यावर तुम्हाला 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, एक प्रायमरी आणि दुसरी सेकंडरी। तर आता प्रायमरी म्हणजे काय, प्रायमरी म्हणजे तुमचा मेन फॉन्ट असतोय। आता तो फॉन्ट टाइप करायला वरती पेन्सिलच्या आयकॉनवर टॅप करा आणि तुमचा फॉन्ट टाइप करा आणि तिथूनच तुम्ही तुमच्या टेक्स्टचा फॉन्ट देखील बदलू शकता आणि त्या फॉन्टची साईज देखील तुम्ही कमी जास्त करू शकता अशा प्रकारे। तर तुमच्या प्रायमरी टेक्स्टला तुम्ही मी जसं ऍडजस्ट करते तसं प्रॉपर मध्ये ऍडजस्ट करून घ्या आणि त्या टेक्स्टवर टॅप करून कलर मध्ये जावा आणि तुमच्या त्या टेक्स्टला कलर सिलेक्ट करण्यासाठी तुमच्या इमेज मधला एक मेन कलर सिलेक्ट करा आणि तोच देऊन टाका। आणि इथं आता माझ्या इमेज मध्ये ग्रीन कलर असल्यामुळे मी ग्रीन कलर सिलेक्ट केलोय आणि तुम्ही तुमच्या इमेज नुसार कोणता देखील कलर सिलेक्ट करू शकता। आणि आता राहत्या ती मेन गोष्ट म्हणजे सेकंडरी वर्डची आणि त्या पण टेक्स्टला टाइप करून घ्या आणि त्याचा फॉन्ट सिलेक्ट करून अशा प्रकारे तुमच्या मेन फॉन्टच्या वरती मी जसं प्रॉपर मध्ये बारीक करून लावतो तसं लावून घ्या आणि त्यामध्ये टेक्स्ट तुमचा स्मॉलच ठेवायचा आहे आणि त्या फॉन्टला तुम्ही वर खाली कुठे देखील ऍडजस्ट प्रॉपर मध्ये करू शकता। तिथं वरच्या साईडला डाउनलोडच्या ऑप्शनवर टॅप करून तुमचा इमेज डाउनलोड देखील करू शकता। तर हा टायपोग्राफीचा व्हिडिओ तुम्हाला जरा देखील आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशा व्हिडिओसाठी आपल्या पेजचं बेल आयकॉन देखील दाबू शकता। चला।